नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. मोठे अपडेट्स घेऊन आलेले या व्हिडिओमध्ये, या सेक्शनमध्ये 7 महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे पात्रता होती त्यामध्ये पात्रतामध्ये जे त्यांनी सांगण्यात आलं ते की हे या गोष्टी पात्र आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म फिल करण्यासाठी किंवा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी जी पात्रता दिलेली होती त्यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. तर ते बदल कोणकोणते आहेत हे डिटेल आपण या सेक्शनमध्ये, या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर डिटेल पाहू कोणकोणते बदल केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. मग त्यामध्ये त्यांनी कोणकोणते बदल केलेले पाहून घ्या. एक महत्त्वपूर्ण फर्स्ट जे बदल आहे ते सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे महत्त्वपूर्ण मोठा बदल म्हणजे की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म फिल म्हणजे अर्ज करू शकता त्यासाठी माझी लाडकी बहीण योजनेसाठी. आणि लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासूनच दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. जे सेकंड बदल आहे तो या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणजे जेव्हा पात्रता सांगण्यात आली होती, जो GR होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आदिवास प्रमाणपत्र हवं आहे, परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड, 2 मतदान ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड यूज करू शकता, मतदान ओळखपत्र यूज करू शकता, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ही चालू शकते, जन्म दाखला या 4 पैकी कोणते ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी त्यांनी काय, एक तर रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणत्याही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे. थर्ड जे बदल आहे, तिसरा जो बदल आहे, तर सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. म्हणजे 5 एकर शेतीची अट जी ठेवण्यात आली होती ती वगळण्यात आलेली आहे. चौथा जो बदल आहे तो आहे की सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. म्हणजे पहिला 21 ते 60 वयोगटातील महिला फॉर्म भरू शकत होते, आता 21 ते 65 वर्ष असे वयोगट करण्यात येत आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. हे एक महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर, म्हणजे उत्पन्नाचा दाखला जर 2.5 लाखापर्यंत उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. म्हणजे 2.5 लाखापर्यंतचे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्न दाखलाची जी अट होती त्यापासून सूट देण्यात येत आहे असे सांगण्यात आलेले आहे. आणि सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिला ही आता फॉर्म फिल म्हणजे योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर हे 7 महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये. तुम्ही पाहू शकता जो फर्स्ट बदल होता ते हे होतं की अर्जाची डेट, जे फॉर्म फिलिंग होतं, जे अर्ज भरण्याची डेट होती ती वाढवण्यात आलेली आहे. ती झालेली आहे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्राबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट आहे की त्याऐवजी तुम्ही रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 डॉक्युमेंटपैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तिसरं जे होतं ते 5 एकर शेतीची जी अट होती ती वगळण्यात आली आहे. त्यानंतर वयामध्ये वाढ म्हणजे वयोगट जे होता तो 21 ते 60 ऐवजी 21 ते 65 करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर 2.5 लाखाचं उत्पन्न ही जी अट होती त्याऐवजी पिवळे किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर उत्पन्नाचा जो दाखल्याचे प्रमाणपत्र आहे त्यातून सूट देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण बदल आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील. तर मी डिटेल माहिती सांगितलेले जे बदल आहेत अति महत्त्वपूर्ण आहेत हे बदल. तर तुम्ही डिटेल एकदम पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती सांगण्यात आलेलं आहे. तर जे नवीन व्ह्यूअर्स आहेत
माझ्या चॅनलवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स अँड रिगार्डिंग युअर गव्हर्नमेंट स्कीम्स.